आज आपल्याला काय तयार करायचं आहे? पाकातल्या पुऱ्या. हा, पाकातल्या पुऱ्याला अजून काय म्हणतात? त्याला चिरोटे पण म्हणतात. हा, आता आपल्याला तयार करायचं आता. हा. हा, कसं तयार करायचं दाखवणार आता तू. मित्रांनो, आज आपल्याला पाकातल्या पुऱ्या तयार करायच्या आहे. अर्धा किलो पाकातल्या पुऱ्या तयार करायचे. तरी त्याच्यासाठी आपण काय साहित्य लागतं ते पाहू. एक, आपल्याला अर्धा लिटर तेल लागेल, नंतर अर्धा किलो रवा लागेल, अर्धा किलो साखर लागेल आणि एक अर्ध वाटीभर दही लागेल. आणि पुऱ्या तयार करण्यासाठी आपल्याला थोडी कणिक आणि कणिकेमध्ये थोडं पाणी टाकून त्याचा साठा तयार करावा लागेल. आणि जो रव्याची जी कणिक आहे ती आपल्याला साधारण 2 तास अगोदर भिजून ठेवावं लागेल, जेणेकरून आपल्याला पाकातल्या पुऱ्या नरम होतील आणि खाण्यास चांगले लागतील. म्हणून आपल्याला ते 2 तास अगोदर मळून ठेवावं लागेल. आणि पाकातल्या पुऱ्याला चिरोटे देखील असं म्हणतात. तरी इथून पुढं आपण पाकातल्या पुऱ्याची कृती कशी करतात ते आता प्रत्यक्ष आपण आईकडनं पाहू. पुऱ्यासाठी आता साखरेचा पाक तयार करण्यासाठी ठेवलेला आहे. 1 लोटी पाणी टाकलेलं आहे, साखर टाकलेली आहे आणि आता तो गॅसवर मंद गॅसवर ठेवून साखरेच्या पाकाची आता कृती चालू आहे. थोडं हलवत राहायचं कधी पण, म्हणजे लवकर ती साखर विरघळली पण जाते. आणि पाकाला फक्त तार आली की नाही प्रत्येक वेळी पाहत राहायचं. तार म्हणजे थोडा चिकटपणा आला की नाही पाहत राहायचं. अजून काही तार आली दिसत नाहीये. थोडा नॅचरल रंग यावा म्हणून थोडा खायचा केशरी रंगाचं थोडं चिमूटभर अगदी तो आता साखरेच्या पाकात टाकत आहे. साखरेच्या पाकाला अगदी केशरी रंग आलेला आहे. गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला आहे ना साखरेचा पाक झालेला आहे आता पूर्ण. आता आपण पातेलं खाली घेऊ. पुऱ्या जी लाटणार आहे ते आमच्या मिसेस लाटणार आहे. आमच्या मिसेस पण आमच्या आईला पुऱ्या बनवण्यासाठी मदत करणार आहे. त्यांची खूपच मदत असते. आता आईने तेल घेतलंय आपलं पुऱ्या तळण्यासाठी. गॅस ऑन केलेला आहे. त्यामध्ये तेल टाकलंय, तेल तापायला ठेवलंय. तोपर्यंत आमच्या मिसेस पुऱ्या लाटत आहेत. अगदी छान गोलाकार लाटलेले आहे. दोघींचे छान कॉम्बिनेशन असतं. गोड पदार्थ किंवा तिखटाचा पदार्थ तयार करायचा असला तर दोघे अगदी एकमेकीला मदत करतात.
झालेलं आहे, थोडं तेल गरमही झालेलं आहे. सुंदर अशी पांढरी पुरी तळून झालेली आहे. गॅस तसा मंदच ठेवायचा. तेल गरम झाले की मग 2-3 पुऱ्या तळता येतील. बघा कशी तेवढी पिवळी थोडी पिवळसर आलेला रंग तळून झालेली आहे. बघू शकता. त्याचप्रमाणे आता तेल गरम झाल्यामुळं आता 2 पुऱ्या टाकलेल्या आहे. थोडा पिवळा रंग येत होता, त्याप्रमाणेच करायचे. लगेच काही अजून आपण टाकायचं नाही याच्यामध्ये पाकात. हा पाक केलेला पण लगेच काही टाकायचं नाही गरम असल्यामुळे. थोडं पुरी गार झाली की मग टाकायचं. पुऱ्या गार झाल्यानंतर त्या साखरेच्या पाकात टाकले जाईल. आता कसं त्याला पिवळा रंग येईल ते बघू आपण. सुंदर असा पिवळसर किंवा केशरी रंग येईल. आता तो पाक शोषून घेईल पुरे. इकडं तळण्याचं पण काम चालू आहे. इकडं पुऱ्या लाटण्याचं पण काम चालू आहे. अशा 3-4 पुरे होत आहेत आणि झटपट होत आहेत. आता काही वेळ लागत नाही. अगदी 5-10 सेकंदात पुरी तळून निघते. अगदी सुंदर आणि सोपी अशी रेसिपी. आई आणि मिसेस यांनी कसा पसारा मांडला. पसारा नाही मांडता येत, पण एक तळण्यासाठी कसं काय लागेल त्याप्रमाणे त्यांनी तसे भांडे घेऊन त्यांचं बनवण्याचं काम चालू आहे. एकदम शांततेत काम चालू आहे. कोणताही गडबड नाही, गोंधळ नाही. आधीच सगळं साहित्य घेऊन ठेवलं होतं, करून ठेवलं होतं. त्यामुळं काही करण्यास अडचण आलेली नाही. बघा किती सुंदर आता पुऱ्या दिसतात. बघता पुऱ्या गरम असल्याने शक्यतो आपण चिमट्यानेच ते पाकातून काढून एका चाळणीमध्ये ठेवायचे, जेणेकरून त्याचा पाक खाली पडेल. परत चाळणीच्या खाली सुद्धा एक ताट ठेवायचं. त्यामुळे तो पाक खाली सांडणार नाही, चिकटही होणार नाही. आता सगळा पाक शोषून घेतलेला आहे त्या पुऱ्यांनी. त्यामुळे त्या पुऱ्या एका विशिष्ट चाळणीत काढून ठेवतात, म्हणजे जेणेकरून त्या कोरड्या होतील. परत एकदा टाकली बघा, पुन्हा एकदा टाकली. गॅस थोडा केलेला आहे तळण्यासाठी. मित्रांनो, आई तिथं स्वयंपाक करत होती. त्या शेजारीच देवघर आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला देवघर दाखवतो. देवघरामध्ये आमची कुलदेवता श्री रेणुका माता, श्री दत्त महाराज,
देवघर कसं वाटलं आम्हाला कॉमेंट करून सांगा मित्रांनो. सारखं तेच काम आहे. इकडं तळायच्या, इकडं साखरेच्या पाकात टाकायच्या, साखरेच्या पाकातून काढायच्या, चाळणीमध्ये ठेवायच्या. चाळणीमध्ये ठेवलं की पुन्हा त्याच्यातून पाक निघतो. पाक खाली सांडत नाही त्यामुळे ताटली ठेवायची. नेहमीच आम्हाला चांगले चांगले पदार्थ खाऊ घालते. कधी गोड, कधी तिखट, कधी नाश्त्याचे पदार्थ. आईचं वय आज 78 आहे, परंतु आईने कधीही कंटाळा केलेला नाही. आता इतके दिवस करत होती, मग आता का नाही ब्लॉग का करू नये, आईच्या पदार्थाची रेसिपी का दाखवू नये म्हणून मी हा ब्लॉग तयार केला आहे. बरं, किती सुंदर असे चिरोटे किंवा पाकातल्या पुऱ्या तयार झालेले. जास्ती लाल होऊ द्यायचे नाही मित्रांनो. बघ एका वेळेस आई किती काम करते. सुंदर अशी पाकातल्या पुऱ्यांची रेसिपी तयार झालेली आहे. आज शुक्रवार असल्यामुळे आपण देवीला नैवेद्य दाखवलेला आहे. देवीला सगळ्या देवांनाच नैवेद्य दाखवलेला आहे. आपण कोणताही गोड पदार्थ केला म्हणजे अगोदर पहिला देवाला त्याचा नैवेद्य असतो. आवडली का तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर आमच्या आईने आज रेसिपी केलेली आहे. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब